2 धावांची पेनल्टी देण्यात आलेली आहे। 1 ओव्हर नंतर त्या पेनल्टीच्या धावा जोडल्या जातील। स्ट्राईकला सोपान आणि नॉन स्ट्राईकला डॉक्टर श्याम आणि गोलंदाजी सज्ज होते उल्हास पाटील। पहिले षटक घेऊन आजच्या दिवसातला दुसरा सामना आहे। खरोखरच खूप उशिराने हा सामना सुरू होतोय। जवळजवळ 11:33 झालेले आहेत। उल्हास सोपानसाठी पहिला चेंडू सुरेख असा चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला। निर्धाव चेंडू येतो। निर्धाव चेंडूने सुरुवात करताना उल्हास पाटील आपल्या संघासाठी, आज मला वाटते दिलीप पाटील दिसत नाही आहेत संघामध्ये। सुरेख असा चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, दूरवरून चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला होता। 1 धाव मिळते। 1 धावेने ते अकाउंट ओपन झालेलं आहे, श्रीगणेशा झालेला आहे ओमसाई पिसे संघाचा। तर स्ट्राईकला डॉक्टर श्याम, उल्हास पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे। समोर फलंदाज डॉक्टर श्याम। टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ओमसाई पिसे हा संघ। सुरेख असा फटका सजवलाय, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, षटकार। पावलांचा वापर केला आणि अचूक कार्यक्रम इथे चेंडूचा केलेला आहे। पहिल्याच चेंडूवर षटकाराने खातं खोलतंय डॉक्टर श्याम। या षटकाराच्या मदतीने धाव संख्या होते ती 7। पुन्हा एकदा उल्हास गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे डॉक्टर श्याम। सुरेख असा चेंडू यावेळेस वाईट यॉर्कर चेंडूच्या हाताळणी केलेली आहे, परफेक्ट यॉर्कर। निर्धाव चेंडू येतोय, चांगलं कमबॅक इथे उल्हास पाटील याच्याकडून झालेले आहे। षटकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक म्हणायला लागेल, चांगला चेंडू हाताळला गेला होता। पुन्हा एकदा उल्हास डॉक्टर श्यामसाठी इथे म्हटलं ड्राईव्हचा फटका सजवलाय, बंडू पाटीलकडे चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय। फक्त आणि फक्त 1 धाव मिळते। 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 8। 8 धावा झालेल्या आहेत। पहिले षटक हे मार्गस्थ आहे। पहिल्या षटकामध्ये उल्हास पाटील गोलंदाजी करतोय। तर स्ट्राईकला सोपान, सुरेख असा चेंडू, पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू इथे मध्ये हा ना धाव मात्र घेतलेली नाहीये, नकार दिला डॉक्टर श्याम यांनी। अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे। पहिल्या षटकामध्ये बिनबाद 8 धावा आणि 2 धावा पेनल्टीच्या 10 धावा झालेल्या आहेत। यापुढे येणाऱ्या संघांनी सुद्धा हे लक्षात घ्यायचे आहे, आपण जर उशिरा याल तर तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावे लागेल। पुढचा सामना असेल, या सामन्यातून विजेता संघ विपक्ष जय बजरंग कारिवली। क्रमांक 2 षटक टाकणारे संजय पाटील आलेले आहेत। पहिल्या षटकामध्ये 8 धावा जमवल्या आहेत ओमसाई पिसे संघाने। श्याम यांनी 1 षटकार मारला होता, षटकाराने खातं खोललं होतं श्यामने यांनी। त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक गोलंदाज उल्हास पाटील यांनी केलं। धावसंख्या 8, षटकार येऊन सुद्धा त्या ओव्हरमध्ये 8 धावा झालेल्या आहेत। चांगली गोलंदाजी राहिली षटकार खाल्ल्यानंतर। तर गोलंदाजीसाठी संजय पाटील आलेले आहेत। समोर फलंदाज डॉक्टर श्याम। संजय पाटील श्यामसाठी हा चेंडू, पहिला चेंडू
अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातोय कव्हर पॉइंटला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 12. 12 धावा झालेल्या आहेत. संजय पाटील पुन्हा एकदा डॉक्टर श्याम यांच्यासाठी सुरेख असा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण निकेश. अतिशय सुरेख असा झेल निकेश यांनी पकडलेला आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण करीत होते. अतिशय चांगला असा झेल. पहिला विकेट पडतो या ओमसाई पिसे संघाचा. नवीन फलंदाज विनोद. नवीन फलंदाज येतोय विनोद. डॉक्टर श्याम यांनी आउट होण्यापूर्वी 9 धावा बनवल्या आणि संघाच्या धावा आहेत 12. म्हणजे 90% योगदान डॉक्टर श्याम यांनी दिलेले आहे. नवीन फलंदाज विनोद येतोय. पुन्हा एकदा संजय पाटील. विनोदसाठी हा चेंडू फुलटॉस चेंडू स्वांग केलेला आहे. चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर. एका टप्प्याने चौकार. विनोद पाटील यांनी चांगली फलंदाजी विनोदाच्याकडून. फुलटॉस चेंडू होता. त्याचा चांगलाच फायदा तिथे उचललेला आहे विनोद यांनी. धावसंख्या होती ती 16. 1 बाद 16. दुसरे षटक मार्गस्थ आहे. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ओमसाई पिसे हा संघ. यावेळेचा फटका उडवलाय. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमा रेषेबाहेर. षटकार. ताकदवर फटका येते विनोदाच्या बॅट मधून. 2 चेंडू मध्ये 10 धावा. 10 का दम दाखवताना येते विनोद. 22 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. आक्रमक सुरुवात करून देताना येते विनोद. 2 चेंडू मध्ये 10 धावा काढलेल्या आहेत. संजय पाटील नक्कीच इथे दबावामध्ये असतील. कारण 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा गेल्या होत्या. त्यानंतर 2 चेंडूवर 10 धावा आल्यात. 1 चौकार 1 षटकार विनोद यांनी मारलेला आहे. पुन्हा एकदा संजय पाटील. विनोदसाठी हा चेंडू सुरेख असा चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू शॉर्ट फाईन लेगला जातोय. उल्हास पाटील याचं चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 23. तर स्ट्राईकला सोपान येतात. सोपान याने 3 चेंडूचा सामना केलेला आहे. फक्त 1 धाव बनवलेली आहे. धावसंख्या आहे ती 23. 1 बाद 23. संजय पाटील. फुलटॉस चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. धावबाद होतात सोपान. चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाज संजय यांनी केलं आणि दुसरी विकेट इथे पडलेली आहे ती ओमसाई पिसे संघाची. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 2 बाद 23 अशा धावा आलेल्या आहेत. नवीन फलंदाज येतोय युवराज. येतोय नवीन फलंदाज. जे युवराज सिंगचा जर्सी नंबर सुद्धा आहे 12 नंबर. 12 नंबरची जर्सी घालून युवराज. आणि गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे चंदू.
2 षटकामध्ये 23 धावा आलेल्या आहेत. तिसरं षटक घेऊन चंदू मैदानात दाखल झालेले आहेत आणि फलंदाज युवराज 12 नंबरची जर्सी घालून तयार. चंदू पाटील क्रमांक 3चं षटक टाकण्यासाठी सज्ज झालेले आहेत. चंदू पाटील समोर फलंदाज युवराज. 23 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 षटके बाकी आहेत. सुरेख असा फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. 2 धावांची संघाची धावसंख्या 25. चंदू पाटील पहिल्याच चेंडूवर 2 धावा खर्च केलेल्या आहेत. समोर फलंदाज युवराज. युवराज यांनी 2 धावांनी खातं खोललेलं आहे. धावसंख्या 25. ओमसाई पिसे आणि जय हनुमान गोवे या 2 संघादरम्यान हा सामना. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा कटचा फटका सजवलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहजगत्या पूर्ण. 2 धावांची संघाची धावसंख्या 27. धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा संजय पाटील चंदू पाटील सज्ज होते गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा त्याच दिशेने कट केलेल्या चेंडूला 1 धाव घेतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तिसऱ्या अंपायरची ते मदत घेतली आहे रनआउट साठी. आउट. तिसऱ्या अंपायरचा निर्णय येतोय. OUT आउट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न युवराज हा फलंदाजी बाद झालेला आहे. एक आत्मघातकी असा प्रयत्न केला होता दुसरी धाव घेण्याचा आणि धावबाद होऊन परतत आहेत. धाव आउट होण्यापूर्वी 5 धावा बनवल्यात युवराज याने. तिसरा फलंदाज बाद होते ओमसाई पिसे संघाचा. नवीन फलंदाज बॅट्समनचं नाव सांगायचं. सनी आलेले आहेत नवीन फलंदाज. धावसंख्या ती 28. पुन्हा एकदा चंदू. हा चेंडू परत कट केलेला आहे. शॉर्ट टर्मॅनला क्षेत्ररक्षक आहे. फक्त 1 धाव मिळते. 1 धावाने संघाची धावसंख्या होते ती 29. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा चंदू गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. फलंदाज विनोद
विनोदाच्या बॅटमधून 11 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. एक चौकार एक षटकार त्याने मारलेला आहे. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू पुल केलेला आहे. पॉवरफुल फटका, चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेबाहेर. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होत्या ती 35. अतिशय उत्कृष्ट असा फटका. शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केला, पॉवरफुल फटका पाहायला मिळाला विनोद याचा. आणि विनोद यांनी मारलेला दुसरा षटकार आहे. पुन्हा एकदा चेंडू विनोदसाठी. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस मात्र लॉंग ऑफला खेळलेले आहेत. राजू पाटील तिकडे होते. चांगले क्षेत्ररक्षण होते. फक्त एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 36. धन्यवाद उमेश पाटील. आपण मान्यवर कक्षामध्ये आपले सहकारी मित्र कारिवली गावचे समाजसेवक आणि नक्की ज्यांची टीम आज जय बजरंग कारिवली या सरपंच उपसरपंच चषकातून पहिल्याच सामन्यातून विजयी झालेले आहे. आणि त्या विजयी संघाचे संघनायक आपले भारत पाटील साहेब मान्यवर कक्षामध्ये आहेत. जय हनुमान सारंगाव 40+ संघाच्या वतीनं त्यांचा येतोची स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. कॅमेरामॅन GTC धन्यवाद. BTC रोहन तरे यांची टेक्निकल टीम अतिशय चांगला साफसूत्र टेलिगास पाहू शकता आपण. विनोद पाटील यांच्या शुभ हस्ते भारत पाटील यांचा शुभ सन्मान. त्यानंतर आपण संदीप M पाटील एक उत्कृष्ट खेळाडू आहेत जय बजरंग कारिवली टीमचे आणि भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ मध्ये खूप नावाजलेला असा खेळाडू. त्याचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. संदीप M पाटील. त्यानंतर मनोहरजी पाटील आहेत ज्यांच्या सौभाग्यवती कारिवली ग्रामपंचायतच्या माजी सरपंच देखील राहिले होते आणि भारत पाटील यांचे देखील सौभाग्यवती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत कारिवली. खूप चांगलं व्यक्तिमत्व. मनोहरजी पाटील यांचं स्वागत सन्मान करूया. मनोहर पाटील. क्या बात है, जबरदस्त. लाईव्ह आपण पाहतोय. रोहन तरीजी BTC मनोहर पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान. त्यानंतर आपले कारिवली संघाचे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक चंदन नाईक देखील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. चंदन नाईक. नक्की सुनील दादा पाटील आणि ऑल टीम. जय हनुमान 40+ सारंगाव आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येक खेळाडूचा मान्यवराचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. अतिथी देव भव. चंदन नाईकचा स्वागत आणि सन्मान. ओमसाई केबल नेटवर्क सारंगावचे मालक आणि जय हनुमान सारंगाव संघाचे खेळाडू विनोद पाटील यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. ओव्हर टू उमेश पाटील. धन्यवाद कलरमकिनी सर. तर पुन्हा एकदा एक षटकार येतो विनोदाच्या बॅटमधून. धावसंख्या होती ती 44. शेवटचे षटक टाकण्यात तानाजी पाटील आलेले आहेत. आणि तानाजी पाटील यांचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार मारलेला आहे विनोद यांनी. विनोदाच्या बॅटमधून हा तिसरा षटकार आलेला आहे. एक आक्रमक अशी फलंदाजी विनोद याची आपण पाहत आहोत. 44 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा तानाजी पाटील विनोदसाठी हा चेंडू. त्या पुन्हा एकदा हा तर लांबच लांब जाईल. सर्वात लांब षटकार आजच्या दिवसातला. आणि 50चा आकडा इथे पूर्ण झालेला आहे. 50 धावा झालेल्या आहेत ओमसाई PC संघाच्या. काय फलंदाजी करतोय विनोद. आतापर्यंत 4 षटकार 1 चौकार. विनोद अतिशय सुरेख अशी फलंदाजी. लागोपाठ 2 षटकार मारलेले आहेत. पाहूया षटकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय का
या शेवटच्या षटकामध्ये. तानाजी पाटील विनोदसाठी हा चेंडू. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, पूल केला. चांगले क्षेत्ररक्षण निकेश याच्याकडून. नक्कीच इथे 2 धाव वाचवले संघासाठी. 2 धावांनी संघाची धावसंख्या येते 52. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत शेवटच्या षटकातील. यानंतरचा सामना असेल या सामन्यातून विजयी संघ आणि जय बजरंग कारिवली. पुन्हा एकदा तानाजी. यावेळेस सुद्धा चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. 58 धावा झालेल्या आहेत आणि हा 5वा षटकार विनोदाच्या बॅटमधून आलेला आहे. काय फलंदाजी करतोय विनोद. काल शेवटच्या सामन्यामध्ये विद्यानंद पाटील यांनी जशी फलंदाजी केली तशीच फलंदाजी येथे विनोद करीत आहेत. विद्यानंद पाटील यांनी कालच्या शेवटच्या सामन्यामध्ये 13 चेंडूमध्ये 41 धावा बनवल्या होत्या. जयदुर्गा सुरई संघासमोर. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. पुन्हा एकदा तानाजी विजयसाठी. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकामध्ये 64 धावा झालेल्या आहेत त्या ओमसाई पिसे संघाच्या आणि 65 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते जय हनुमान गोवे संघासमोर. आणि या स्पर्धेचा हायेस्ट टोटल आहे 64. आणि शेवटच्या षटकामध्ये 4 षटकारांच्या सहाय्याने 28 धावा आलेल्या आहेत. चौसष्ट धावा 65 धावांचं आव्हान जय हनुमान गोवे संघासमोर. आणि विनोद याच्या वैयक्तिक धावा आपण पाहूया. 6 षटकार त्याने मारलेले आहेत. 46 धावा नाबाद विनोद याच्या. 11 चेंडूमध्ये 46 धावा बनवल्या गेल्या आहेत. अतिशय तुफानी अशी फलंदाजी विनोद याच्याकडून. 65 धावांचं लक्ष आहे सामन्याला जेव्हा सुरुवात. आणि या स्पर्धेचा हाय स्कोर आहे 64. सामन्याला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा जय हनुमान गोवे कशा प्रकारे या धावांचा पाठलाग करील ते आपल्यापर्यंत पोहोचवतील आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ मानकुली कालीराम केनी सर. खूप खूप धन्यवाद उमेश पाटील. सरपंच उपसरपंच चषक 2025 जय हनुमान सारंगाव 40+ आयोजित ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहत आहेत. सर्वांचं BTC लाईव्ह रोहन तरे टेक्निकल टीमच्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. अतिशय चांगली स्पर्धा. कालचा पहिला दिवस श्री कालिकामाता कालभार संघाच्या नावी राहिलेली आहे. स्वर्गीय बालाशेठ जयदुर्गा सुरई या संघाला 3ऱ्या सामन्यातून पराभूत करून ती टीम पुढे आलेली आहे. नक्कीच आजच्या या लॉट नंबर 2 मधून जो अंतिम विजेता संघ होईल तो मला वाटतं या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणार आहे. कारण की शुक्रवारचा विजेता आणि रविवारचा विजेता असा सेमीफायनलचा सामना असेल. नक्कीच ओमसाई पिसे टीम मैदानामध्ये उतरलेली आहे. आज चांगली फलंदाजी नक्कीच आपण पाहिली. विनोद जाधवच्या बॅटमधून डॉक्टर श्याम पाटील असतील. आज संघामध्ये गणेश पाटील दिसत नाही आहेत. रामदास म्हात्रे हे सिनियर खेळाडू. नक्कीच चांगली टीम आहे ओमसाई पिसे. सुरुवातीला या टीमनं देखील खूप स्ट्रगल केलेलं आहे. खूप चांगली मेहनत केली, प्रॅक्टिस केली, सराव आणि जिद्द चिकाटी घेऊन आज संघ पुन्हा एकदा ताकदीनिशी आपल्याला भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ संघटनेमधून खेळताना पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला डॉक्टर श्याम पाटील या संघाचे संघनायक आहेत. सर्व आमच्या सारंगावचे ज्येष्ठ नागरिक कट्ट्यामध्ये जे आमचे
गावचे समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक, गावचे आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील बसलेले आहेत, त्या सर्वांचं मनपूर्वक शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत आहे. जवानमान 40+ सारंगाव संघाच्या वतीनं सर्वांना विनंती आहे की आपण स्टेजवर येऊन बसायचं आहे. नक्कीच आमचे बबन मामा देखील आहेत, ज्येष्ठ नागरिक, कट्टा सारंगाव. सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आहे, कारण की स्पर्धा आपली गावची स्पर्धा आहे, आपली स्पर्धा आहे. तुम्ही मान्यवर कक्षामध्ये येऊन बसा, तुमची जागा मान्यवर कक्षामध्ये आहे. नक्कीच आपले जयनमान 40+ सारंगावची टीम आपल्याला वारंवार इथे आमंत्रित करते, आपण यायचं आहे. धनाजी मास पाटील या स्पर्धेचे आमचे मुख्य गुणलेखक. धावा खूप मोठ्या आहेत, मात्र क्रिकेटमध्ये कुठलीच टोटल मोठी नाही आहे, कारण की आता फलंदाजीचा नंबर गोवे संघाचा आलेला आहे. कारण की पहिल्या इनिंगमध्ये जे पीसी संघाला करायचं होतं ते त्यांनी केलेलं आहे, आणि आता त्यांना प्रत्युत्तर म्हणून गोवे संघाला इथे करावं लागेल. चला आमचे ज्येष्ठ नागरिक, कट्टा, तिथे जे बसलेले आमचे लाडके प्रेक्षक आहेत, त्यांना कलकलीची विनंती आहे, आपण यायचं आहे मान्यवर कक्षामध्ये. आपण दिनेश पाटील, आमचे बबन मामा देखील आहेत, अजून कोण कोण आहे, मुकेश, सर्वांची नावं घेऊन या. जा या सर्वजण या, तुमचं स्वागत सत्कार करायचं आहे आम्हाला, कारण की आज तुमच्याच मुले या सारंगावच्या गावाचा विकास घेऊन ही आपली नवीन पिढी समोर आलेली आहे, त्यांना तुमचं सपोर्टची खूप गरज आहे. गोलंदाज मधुकर आलेत, ओमसाई पिसे टीम, डॉक्टर श्यामजी पाटील, बरोबर का? यस, धन्यवाद. आम्हाला सांगा, एखादं नाव माहीत नसला तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. मधुकर बजे की पहिला चेंडू, चांगले गोलंदाज आहेत ओमसाई पिसे संघाचे. डॉक्टर श्याम पाटील शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरलेग पंचांच्या बाजूला आहेत. यष्टीरक्षक सनी पाटील एस्टर्न पासून दूर, इथे चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट केलेला आहे. चेसिंग खूप मोठी आहे युवराज साठी, सॉरी विनोद आहेत. दुसरी तिसरी धाव, क्या बात आहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट. आमचे डीजे मॅन निकेश पाटील, येलो कॅप, 2 धावा आहेत. या त्या पेनल्टीच्या ऍड केल्यात त्या पीसी संघाला ऍड केलेले आहेत आपण, त्याची 10 प्लेयर आहेत. यस, धन्यवाद सर. यस, म्हणजे पीसी संघाला हे 2 धावा, म्हणजे बरोबरी झालेली आहे, हरकत नाही आहे. चला ऍड करू आपण, एक ओव्हर संपल्यानंतर आपण ऍड करू. 3 धावा झालेत पहिल्या चेंडूवर. धन्यवाद लारा सर, खूप चांगला क्रिकेटर. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट विजय चव्हाण, मात्र लारा या नावाने त्यांची खूप प्रसिद्धी आपण भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ऐकलेली आहे. इथे हा चेंडू अगदी शिमारीच्या लगत, हाताने नाही मात्र पायाने अडवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. इथे विजय पाटीलचा साफ नकार आहे. निकेशनं मन बनवलं होतं, मात्र विजय पाटीलचं धाडस पायाला मिळालं नाहीये. धावा मिळतील 2, धावसंख्या 5. गोवे संघ देखील एवढ्या लवकर हार मानणारा संघ नाहीये. या 3 आहेत. ओके, 3-3 दोन्ही चेंडूंवर 3-3 धावा आलेत. नक्कीच त्यांच्याकडे देखील एक चांगला फलंदाज आहे प्रमोद भोई. प्रमोद नाही आज, आमचे 12वे खेळाडू सुधाकर सांगतात की आमचा मेन खेळाडू नाहीये. चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. बघा जी फिल्डिंग लावली होती डॉक्टर श्याम पाटीलनं शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, अगदी तिथेच चेंडू पकडून विजय पाटीलची मोठी विकेट घेतलेली आहे. वा, 3 चेंडू, एक बाद सांग. नक्कीच विजय पाटील लवकर बाद झालेत. आज गोवे संघामध्ये श्याम जगताप देखील दिसत नाहीयेत, दिलीप पाटील देखील दिसत नाहीत, प्रमोद भोईर नाहीये. चांगली टीम आहे. आपण पाहिले तर बंडू पाटील असतील, निकेश पाटील, विजय पाटील, दिलीप पाटील, राजू पाटील, संजय पाटील सारखे चांगले खेळाडू आहेत या टीम मध्ये.
मात्र आज धावा खूप दिलेत, तब्बल 64 धावा खर्च केलेत आणि गोवे संघाची मुख्य ताकद बोलली तर गोलंदाजी. चंदू, उल्हास, त्यानंतर दिलीप पाटील हे खूप चांगले गोलंदाज या संघातून ज्यांची ओळख आहे. सध्या संजय भाऊ पाटील देखील चांगले लक्की गोलंदाज गोवे संघासाठी आपण पाहिले. चांगला फटका आहे निकेशच्या बॅट मधून, हा लेट कटचा फटका, धावा येतील 4. चार चेंडू मध्ये 10 धावा लागलेत. वा, 2 धावा आम्ही पेनल्टीच्या ऍड करू कारण की पिसे संघाकडे देखील आज एक खेळाडू कमी आहे. बघूया आता पिसे आणि गोवे या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो जय बजरंग कारिवली या टीम समोर खेळणार आहे. नक्की जय बजरंग कारिवली आणि समोर सारंगावचं हनुमान मंदिर आणि या जय हनुमान क्रीडानगरीमध्ये ही स्पर्धा. क्या बात आहे. आज नक्कीच बजरंग बलीचा आशीर्वाद कुठल्या संघाला मिळेल त्याचं उत्तर आपल्याला सायंकाळपर्यंत मिळेल. मधुकर बजाके चांगला चेंडू, चांगले सिनियर गोलंदाज आहेत ओमसाई पिसे संघाचे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सनी पाटील देखील एक चांगला खेळाडू म्हणून या संघातून आपल्याला पाहायला मिळतोय. रामदास म्हात्रे असतील, गणेश पाटील असतील, चांगले कंप्लीट टीम आहे. विनोद युवराज या संघाला जॉईन झालेत, श्याम पाटील, आणि या संघाची ताकद अगदी द्विगुणित झालेली आहे. शेवटचा चेंडू, धावसंख्या 11, निकेश खेळतोय 8 वर, विजय पाटील बाद झाले 3 वर. राजेंद्र पाटील चांगला अगदी सेफ फटका खेळला, इनफिल्डच्या वरून चेंडूला उडवलाय. युवराज चेंडूला लॉंग ऑफ रिझन मधून उचलतायत, धावा मिळतील 2. पहिल्या ओव्हरची समाप्ती, 1 बाद 13 आणि 2 धावा पेनल्टीची ऍड करतोय गोवे टीम आणि पिसे टीम. सुधारित धावसंख्या झाली ती 15 धावा लागलेत, 13 + 2 पेनल्टी. अतिशय चांगली स्पर्धा. सारंगाव जनमान 40+ न जेव्हा स्पर्धा आयोजित केलेली आहेत तेव्हा चांगल्या स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. एक छुपा रुस्तम संघ म्हणून या संघाची सिनियर 40+ मध्ये ओळख आहे. कुठल्या संघाला हरवतील आणि कुठल्या संघाबरोबर हरतील याचा अंदाज लावणं या संघाच्या बाजूने कठीण आहे. फुलाजी पाटील आमचे DS ग्रुप प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, कुठेही स्पर्धा असो नेहमीच फुलाजी भाऊ आमच्याशी सतत जोडलेले असतात. डॉक्टर देवानंदजी थले साहेबांचे एक जवळीक आहेत. एकच नाथ DS ग्रुप, नक्कीच आमचे शिवाजी दादा, त्यानंतर फुलाजी, तानाजी, धनाजी, सूर्याजी आणि मानाजी. क्या बात आहे. गोलंदाज अनिल, क्या बात आहे. खूप चांगला आवाज, अगदी खेळाडूंनी आमच्यापर्यंत त्यांच्या सहकार्याचं नाव पोहोचवलेलं आहे. धन्यवाद. आज पिसे संघाकडे देखील खेळाडू कमी आहे, मात्र या सामन्यानंतर बघूया गोवे संघाने जर सामना जिंकला तर तो कमी खेळाडू येणार नाही आणि जर पिसे संघाने जिंकला तर कदाचित त्यांचा 11चा स्कॉट आपल्याला पूर्ण पाहायला मिळेल. इथे झेल टिपलाय डीप मिड विकेटला, फलंदाज बाद झालेत राजेंद्र पाटील. धक्का नंबर 2 लागलाय जॉनमन गोवे टीमला. बंडू पाटील न्यू बॅटर. नक्की सुधाकर भाऊ देखील सामना एन्जॉय करतायत. जरी टीमनं 64 दिल्यात, 65 कार्याची ताकद आहे. बघूया बंडू पाटील देखील एक चांगले स्फोटक फलंदाज आहेत आणि या खेळाडूच्या नावाचा देखील आपण बोलबाला नेहमीच ऐकतोय. गोवे ग्रामपंचायतचे माजी सरपंच देखील बंडू पाटील राहिलेले आहेत. चांगलं व्यक्तिमत्व
आणि चांगले खेळाडू. गोलंदाज तयार अनिल ओव्हर द विकेट ना. क्या बात आहे. तेज तर्रार चांगली लाईनात लेन. चेंडूला अगदी कव्हर आणि पॉइंट रिझन मधून खेळायचं होतं. चेंडूची गती चांगली होती आणि एस्टनच्या मागे जर्सी नंबर 99 सनी पाटील. क्या बात आहे. नक्कीच बंडू पाटीलनं या किडानगरीमध्ये भरपूर क्रिकेट खेळलेलं आहे. इथे हा मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज अनिल चेंडूचा पाठलाग करतायत. मिड ऑन रिझन मधून चेंडूला उचललाय. धावा मिळतील 2 धावसंख्येनिशी. संघाची टोटल 17 धावा 9 चेंडू मध्ये आलेत. 64 धावा बनवलेत पिसेस संघाने आणि 65 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. दोन्ही टीमला 2-2 धावांची पेनल्टी लागली. म्हणजे अगदी गोवे संघ उशिराने आला आणि पिसेस संघाकडे एक खेळाडू कमी आहे. ही आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेची नियमावली आहे. चांगला स्ट्रोक इथे आपण पाहतोय. डॉक्टर श्याम पाटील वाईडिश लॉंग ऑन ला उभे आहेत. चुकी होणार नाहीये. एकच सिंगल धाव. धावसंख्या झाली ती 18 धावा. नक्कीच आमचे रोहन तरे BTC लाईव्ह चांगला लाईव्ह टेलिकास्ट. चालू सीझन मध्ये रोहन आणि आमची प्रथमच या चषकामध्ये भेट झालेली आहे. रोहन आणि अंजूर गावाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि रिव्हर्स फटके मारण्यामध्ये माहिर असा खेळाडू. एक उंच पुरा. नेहमीच अगदी त्यांनी शिमारेषेवरचे झेल टिपलेले आहेत. प्रत्यक्ष आम्ही ते सामने पाहिलेले आहेत RC पाटील फाउंडेशनच्या किडानगरीतून. इथे हा चेंडू आलाय डॉट अनिल यांचा. इष्टांच्या मागे नक्कीच आज सनी पाटील चांगली कामगिरी करतायत. 11 चेंडू 18 असा इथपर्यंतचा पहिल्या 11 चेंडू पर्यंत गोवे संघाची आपण स्थिती पाहतोय. क्या बात आहे. कव्हर पॉइंट रिझन मधून चेंडूला अगदी अफर कटच्या अंदाजानं खेळलेत. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतायत. धावा मिळतील निकेश पाटीलला 2. निकेश पाटील एक चांगले डीजेमॅन आहेत. जेव्हा जेव्हा गोवे येथे स्पर्धा आपण पंचकृषीच्या मैदानातून पाहतोय तेव्हा निकेश पाटीलची देखील चांगली डीजे सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हर 20. दोन ओव्हर 45चं समीकरण. सारंगाव समोर देखील ही स्थिती होती. कारिवली संघ जेव्हा आणि सारंगाव खेळत होतं तेव्हा 12 मध्ये 45-47 होत्या. नक्कीच आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत मास माहिती पोहोचवत आहेत. इथे पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव. युवराज झालाय गोलंदाज. झालाय पहिल्या चेंडूवर एक फक्त सिंगल बंडू पाटीलने घेतली. नक्कीच प्रयत्न करतायत. 12 मध्ये 45 आहेत. मोठ्या पटक्यानं सुरुवात करावी लागेल. धावांची गती इथून वाढवावी लागेल जानमान गोवे संघाच्या फलंदाजांना. इथे मिस टाइम फटका आहे. चेंडू अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग रिजन मधून डीप फाईन लेग रिजन कडे सरसावतोय. फक्त एकच धाव घेतली. नक्कीच बंडू पाटील यांना ठाऊक आहे आता सिंगल डबल पेक्षा आपल्याला मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि निकेशला देखील ठाऊक आहे की माझ्यापेक्षा बंडू पाटील चांगले मोठे फटके मारू शकतात. त्यांनी संधी दिलेली आहे. बघूया. युवराजनं पहिले 2 चेंडूमध्ये 2 सिंगल दिलेत. संघाची टोटल झाली ती 22. 14 चेंडू मध्ये 22 आलेत. हा चेंडू अतिशय चांगल्या लाईनात लेंथवर बोटांची जादू इथे दाखवताना गोलंदाज युवराज. क्या बात आहे.
बोट फिरवली चेंडूवरून. चांगला चेंडू आलाय. इथे बघूया पॉइंटचे क्षेत्ररक्षक. चेंडू चालला अगदी त्यांच्या पाठीमागे डीप पॉइंट रिजनच्या दिशेनं. चांगला बॅकअप, चांगली फिल्डिंग. फक्त धावा मिळतील 2 धाव संख्येनिशी संघाची टोटल पोहोचली 24 वर. चेंडू टाकून झाले 16 आणि धावा बनले 24. अजूनही येणाऱ्या 8 चेंडू मध्ये 41 धावांचं आव्हान बाकी आहे. 8 मध्ये 41. हा फटका बंडू पाटीलच्या बॅट मधून कडक KDK षटकार. क्या बात आहे. याच फटक्यांसाठी बंडू पाटील यांची ओळख आहे आणि तो फटका त्यांच्या बॅट मधून सजलेला आहे. 30 धावा, 30चा आकडा गाठलाय 17 चेंडू मध्ये आणि आता 8 मध्ये पाहिजेत 35. 7 मध्ये 35. 7 चेंडू 35 धावा. नक्कीच बंडू पाटीलनं सुरुवात तर केलेली आहे, मात्र ही सुरुवात शेवटपर्यंत चालू ठेवावी लागेल, कारण की धावा 65 बनवायचे आहेत. हा फुलटॉस इथे देखील येईल षटकार. वाह क्या बात है. 2 में 2 ठोक डाले बंडू पाटील. नामी काफी है. धावसंख्या झाली ती 36. आता 6 मध्ये 29. बंडू पाटीलनं या सामन्याची रंगत चुरस पुन्हा एकदा वाढवलेली आहे. थोडासा विचार चर्चा करायला भाग पाडलेला आहे ओमसाई पिसे संघाच्या खेळाडूंना. क्या बात आहे. फटके जरूर उशिराने आलेत, मात्र गोवे संघाच्या धावसंख्येला नक्कीच इथे संजीवनी देणारे 2 फटके आलेले आहेत बंडू पाटील यांच्या बॅट मधून. आता 6 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. नक्कीच आमचे BTC लाईव्ह रोहन तरे स्वतः लाईव्ह स्कोर अपडेट करतायत आणि त्यांचे 2 कॅमेरामॅन, एक भारत पाटील आणि एक दयानंद तरे. क्या बात आहे. दोन्ही चांगले कॅमेरामॅन कॅमेरा वर्क करतायत. खूप खूप शुभेच्छा आहेत BTC लाईव्ह रोहन तरे. अशीच प्रगती करत राहा. आपल्या अंजूर गावाचं नाव नक्कीच या भिवंडी तालुक्यामध्ये आपण लौकिक करा. क्रिकेटच्या माध्यमातून तर केलेलं आहे. गोलंदाज भाऊ नाव काय गोलंदाजाचं? विनोद जाधव. क्या बात आहे. आमच्या रोहन तरेला जास्त काही होते, बंडू भाऊ जरा मध्ये होते, मी चेहरा पाहिला नव्हता. असो क्या बात आहे. चांगला चेंडू आहे. अपील जरूर केली या चेंडूवर. डॉट बॉल आलाय. निकेश 1 धाव घेण्याच्या प्रयत्नात आहे, मात्र चेंडूनं अपेक्षित उचली प्राप्त केली. मारावं का सोडून द्यावं या दुहेरी मनस्थितीमध्ये कधी कधी अशी फलंदाजीची स्थिती आपण पाहिलेली आहे. पुढील चेंडू फिरवला आहे चेंडूला अगदी इथे बघूया. आता विकेट येईल निकेश पाटीलची. बघूया नवीन बॅटर. वेलकम आमचे दयाराम पाटील, मंडप डेकोरेटरचे मालक आहेत, सारंगाव. खूप मेहनत करतायत. तुकाराम दादा असेल, दयाराम दादा, या सारंगावचे 2 मंडप डेकोरेटरचे मालक. नवीन फलंदाज संजय पाटील आणि बंडू पाटील ही बंधूंची जोडी आहे. मोठे बंधू मैदानामध्ये चाललेले आहेत. संजय पाटील आणि छोटे बंधू मैदानामध्ये आहेत, मात्र त्यांना नॉन स्ट्राईकला थांबावं लागेल. बंडू पाटील नक्कीच. निकेश थोडासा नाराज आहे. जेव्हा पहिला चेंडू त्यांच्या बॅटमधून डॉट आला तेव्हाच ते थोडेसे नाराज होते. आता 4 चेंडू आणि 29. बघूया संजय पाटील छोट्या बंधूला काहीतरी इथे संधी देण्याचा प्रयत्न जरूर करतील मोठे बंधू. 4 चेंडू बाकी आहेत या शेवटच्या 4थ्या ओव्हरचे. गोलंदाज विनोद. क्या बात है, क्या बात है. बोटांची जादू दाखवताना इथे विनोद हसतायत, चेहऱ्यावर स्मित हास्य.
फलंदाजीतून 46 आलेत, 11 चेंडूमध्ये 6 षटकार, 1 चौकार आणि तोच खेळाडू आता गोलंदाजी करतायत. इथे वाईटचा इशारा. नक्की स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकाची रात्री सांगता झाली. 12 डिसेंबर या दिवशी सलग 7 दिवस स्पर्धा चालली होती आणि त्या स्पर्धेतून स्वयंभूस्फोट पायगाव जितू गवलीच्या टीमनं नवीन 40+ मधून देखील करंडक उचललेला आहे. अंतिम विजेता जोशी लोण भादवार या टीमला पराभूत करून आणि एक गाव गटातून देखील गुरुदत्त चौटार व मानकुली टीमला पराभूत करून एका स्पर्धेतून 2 अंतिम सामने जिंकण्याचा भीम पराक्रम स्वयंभूस्फोट पायगाव टीमनं आपल्या नावी कोरलेले आहे. इथे एक सिंगल धाव आलेली आहे. बघूया बंडू पाटील यांच्या वाट्याला फक्त आता एक चेंडू आलेला आहे. हा सामना जिंकण्यासाठी फक्त एक चेंडू विनोद जाधवला ओमसाहेब पिसे संघासाठी फेकायचा आहे. बघूया बंडू पाटील टू विनोद जाधव. क्या बात आहे. इथे बंडू पाटीलला देखील चेंडू डाट केलाय. विनोद जाधव असतायत. बंडू पाटील आणि विनोद मध्ये नक्कीच थोडेसा आपल्याला स्मित हास्य पाहायला मिळालं. धन्यवाद.